नमस्कार, मी सतीश कदम. प्रसन्न कोकण यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजची भेट लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली येथे. वाचतोय दशावतार, गाजतोय दशावतार, चित्रपट दशावतार. चला तर मग थेट भेट चित्रपटगृह लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली येथे. जबरदस्त चित्रपट, मोठा संदेश देणारा चित्रपट, 8 दिवसात 10 कोटी पार करणारा चित्रपट, 81 वर्ष वयातही 18 वर्ष तारुण्याच्या उमेदीने काम करणारा एक महान कलाकार दिलीप प्रभावळकर आणि दिग्दर्शक सुबोध खानोलकर सर, तुम्हाला सॅल्यूट. लक्ष्मी चित्रमंदिर कणकवलीमध्ये फक्त 8 दिवसात 6000 प्रेक्षकांनी पाहिलेला आजचा चित्रपट दशावतार, कोकणची शान, दशावतार आमचा म्हान. चला तर मग प्रत्येक कोकणवासियाने पाहूया. सर नमस्कार. दशावतार आज जी फिल्म आहे, या फिल्मने आपल्या कोकणचं जगामध्ये नाव केलं आणि आज कोकणातला दशावतार आणि कोकण ह्याचं जगाला वैशिष्ट्य कळलं. अशा वैशिष्ट्यातून ह्या पिक्चर बनवलेला ज्या डायरेक्टरनी, ज्या लेखकाने जो पिक्चर तयार केला आहे, याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती काय सांगाल? नमस्कार, मी घनश्याम राजाराम चव्हाण, लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली, बॉक्स ऑफिस इंचार्ज. या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे की 12 सप्टेंबर 2024 पासून दशावतार हा चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित झाला आहे. त्या पहिल्या दिवशी आपल्यातील हौशी कलाकार जे दशावतारात काम करतात ते स्वतः या ठिकाणी वेशभूषा करून या ठिकाणी उपस्थित होते की चित्रपटाचे स्वागत करण्यासाठी. त्याचप्रमाणे आज आपण बघितलं तर 7वा दिवस आहे, 8वा दिवस आहे. 8 दिवसात जवळजवळ आपल्याकडे 6 ते 6,500 पब्लिक हा चित्रपट पाहून गेलेले आहेत. खरोखरच मी धन्यवाद देतो सन्माननीय दिलीप प्रभावळकर साहेब. खरोखरच त्यांनी सुंदर अशी भूमिका त्यामध्ये साकारलेली आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आम्ही या ठिकाणी या चित्रपटामध्ये कामाला असल्यावेळी सुद्धा आम्हाला आज 8वा दिवस आहे. 8 दिवसात आम्हाला एकही क्षण त्या चित्रपटाचा बघायला मिळाला नाही. एवढं आम्हाला या ठिकाणी काम आहे आणि एवढे लोकांची आम्ही या ठिकाणी व्यवस्था करत आहोत. त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे मल्हार सर, पुढे सर हे मॅनेजर आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक पब्लिकवरती प्रत्येक प्रेक्षकावरती हे लक्ष ठेवून असतात. त्यांना कशी चांगली सेवा मिळेल या ठिकाणी त्यांचा प्रत्येक वेळी त्याचा प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे कॅफेमध्ये सुद्धा चांगली आपल्या सर्व्हिस इथे या ठिकाणी मिळत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. बंद करा. हा मॅडम, आता तुम्ही दशावतार पाहिला, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? पिक्चर खूपच छान आहे. त्याच्या कलाकारांनी काम पण चांगलं केलं आहे. आणि आता सध्या जे चाललं आहे ना, याच्यावर हा पिक्चर आहे. धन्यवाद.
सुंदर पिक्चर आहे. भूमिका दिलीप प्रभावळकरांची खूप आम्हाला आवडली. खूपच छान केलं त्यांनी. त्यांची भूमिका खूप सुंदर होती आम्हाला. आपल्या दशावतार कोकणचं जगामध्ये नाव झालंय, त्याबद्दल तुम्हाला कोकणबद्दल आणि दशावतारबद्दल आणि फिल्मबद्दल तुम्ही काय थोडक्यात सांगू शकता? आम्हाला गर्व आहे. आम्हाला कोकणामध्ये आपल्या जागेवर खूप गर्व आहे. आम्हाला खूप अभिनंदन करतो. आपला दशावतार चांगला कायम चालू असतं इकडे काय. आणि त्या आता दिलीप प्रभावळकरांची भूमिका अतिशय चांगली सुंदर आहे. आणि जगामध्ये आपल्या कोकणचं नाव पण आज गाजतंय या पिक्चरमुळे. आणि ते पण आपल्याला स्वाभिमान आहे कोकणकरांना. अभिमान वाटतं आम्हाला. सांगा. सुंदर आणि खूप सुंदर झालं. भूमिका पण छान केली. दिलीप प्रभावळकरांची खूप आवडली आम्हाला. जे होते ते खूप सुंदर आम्हाला आवडले. खूप सुंदर. सबस्क्राईब करा.